सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता 6 आरोपींना आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि आज त्यांना बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आतापर्यंतच्या तपासावर कोर्टात युक्तिवाद होणार आहे। कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। 6 आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे, त्यांना बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष असेल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आतापर्यंतच्या तपासावर कोर्टामध्ये युक्तिवाद होणार आहे। त्यामुळे आज कोर्ट या युक्तिवादानंतर आता काय निर्णय देतं याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता 6 आरोपींना बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे आणि आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर युक्तिवाद होणार आहे। आतापर्यंतच्या तपासावरती युक्तिवाद होईल आणि त्यानंतर कोर्ट आपला निर्णय देईल। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत जोडलेले आहेत। विकास, किती वाजता या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि किती वाजता या संदर्भात सर्व माहिती समोर येईल? नीलम, सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपींना आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। साधारण 11:30 वाजताच्या दरम्यान हे सर्व 6 आरोपी जे आहेत त्यांना हजर केलं जाईल आणि त्यानंतर युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांच्या जामीन अर्जावरती केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मात्र या दोघांवरही मकोका लागलेला आहे आणि यांना जामीन मिळणार का की नेमकं त्यांच्या कोठडीमध्ये वाढ होणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र विशेष बाब म्हणजे पाहिलं तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपींना आज बीडच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि याच दरम्यान सरकारी वकील आणि त्याबरोबर आरोपींचे वकील असा दोघांचाही युक्तिवाद होणार आहे आणि या युक्तिवादामध्ये या आरोपींना कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर मागील 1.5 महिन्यांपासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो CID आणि SIT या दोघांच्याही माध्यमातून सुरू आहे। आतापर्यंत नेमकी काय काय तपास झालेले आहेत, काय चौकशी झालेली आहे, या दोन्ही ज्या बाजू आहेत त्या मांडल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर जो निकाल आहे, जो निर्णय आहे कोर्टाचा तो समोर येणार आहे आणि यामध्ये या 6 आरोपींना आता नेमकी काय शिक्षा होते आहे, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम, विकास, या पार्श्वभूमीवर आता बीडच्या न्यायालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त कशा प्रकारे असेल त्या संदर्भात माहिती? आपण पाहिलं असेल की मागच्या वेळेस वाल्मिक कराडला ज्यावेळेस बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं होतं त्या दरम्यान या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता आणि आता खबरदारीचा उपाय म्हणून 6 आरोपींना हजर केलं जाणार आहे। त्यामुळे निश्चितच जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर साधारण 9 नंतर जो पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे तो देखील असणार आहे। वाल्मिक कराड याला मात्र आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार नाहीये, केवळ जे इतर आरोपी आहेत त्यांनाच या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। एकूण 6 आरोपी आहेत, त्या 6 आरोपींना आज या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। जी, धन्यवाद विकास आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।